राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. कधी कधी आपले विचार मांडताना हा प्रश्न येतो की आपण एखाद्या संघटनेत काम करत असतो आणि काही मतभेदामुळे किंवा काही गोष्टीमुळे आपण त्या संघटनेतून बाहेर पडतो. याचा अर्थ असा नाही की आपण त्या संघटनेच्या विचारावर, संघटनेच्या नेत्यावर टीका करू नये. पण अशी टीका झाली तर तुम्ही गद्दार, तुम्ही निष्ठावान नाही आहे. खरं म्हणजे गद्दार आणि निष्ठावान याच्या व्याख्या कोणी ठरवायच्या? आम्ही काही पक्षामध्ये पगारी नोकर नव्हतो. आम्हाला काही पक्षाकडून इतरांना जसे लाभ मिळत होते तसे मिळत नव्हते. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते पोटाला चिमटा देऊन राजकारण करतात. मग ते बाहेर पडले किंवा त्यांनी विचार वेगळे बोलून दाखवले तर ते गद्दार कसे? कधी कधी मी ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे नेते माननीय राज ठाकरे यांच्यावर बोलतो त्यावेळेस कॉमेंटमध्ये बहुतांशी लोक चांगलं बोलतात, पण एखाद दुसरा कॉमेंट अशी येते. खरं म्हणजे टीका करताना माननीय राज ठाकरे यांचा पूर्ण आदर ठेवतो. भाषेची मर्यादा, सभ्यता मी ठेवतो. आज एक विषय आपल्यासमोर मांडायचा आहे. खरं म्हणजे ही एका पक्षाच्या बैठकीच्या अंतर्गत झालेली घटना आहे. काल पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पक्षप्रमुख श्री राज ठाकरे यांनी घेतली. आता या बैठकीतलं काही वृत्तांत हे प्रसारमाध्यमात बाहेर आलं. या बैठकीत त्यांच्या एका चित्रपट शाखेचे उपाध्यक्ष असलेले पक्षाचे कार्यकर्ते श्री रमेश परदेशी उर्फ पिट्या, ज्याला आपण सिनेमामध्ये पिट्याभाई म्हणून ओळखतो, यांना माननीय राज ठाकरे साहेबांनी असं सांगितलं की तू एकाच ठिकाणी राहा, संघाचा कार्यकर्ता, इथं कशाला वेळ घालवतोस. हे सगळं ज्यावेळेस प्रसारमाध्यमात आलं त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं. कारण संघासारखी एक 100 वर्ष जुनी राष्ट्रीय स्वयंसेवक संस्था, हिंदुत्व जपणारी आणि स्वर्गीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा सांगणारे राज ठाकरे संघाविषयी असं कसं बोलू शकतात? मागे एकदा मी काळी टोपी, अर्थात तिला पुढे एक सोनेरी पट्टी होती, त्याने मला हे विचारलं होतं की संघाची टोपी का? म्हणलं नाही. मला हे कळालंच नाही की त्यांना संघाविषयी एवढा आक्षेप किंवा राग का असावा. कारण त्यांचे घनिष्ठ संबंध स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी होते आणि बाबासाहेबांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काय संबंध होते हे सर्व जगांना माहीत होतं. मग आमचा पिट्या भाई हा जो शाखेत जातो आणि त्यांनी दसऱ्याच्या संचलनाचा संघशाखेच्या गणवेशातला फोटो टाकला तर त्याचा एवढा राग येण्याचे कारण काय? कारण आमचा पिट्याबाई हा बाल स्वयंसेवक आहे आणि गेली 18-19 वर्ष तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करतो. संघाने कधीही त्याच्या स्वयंसेवकाला हे सांगितलं नाही की तुम्ही विशिष्ट पक्षातच जा. त्यांनी एवढंच सांगितलं की आपली भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व जपा. असं असताना देखील राज ठाकरेंना संघावर राग का असावा? मला असं वाटतं की हे सगळं वैफल्यातून आलेले विधान आहेत. मागे सुद्धा त्यांनी कुंभमेळ्याविषयी फार मोठं आक्षेपार्ह विधान केलं. जे काही हावभाव केले त्या बैठकीत आम्ही होतो. अगदी निष्ठावान म्हणून जाणाऱ्या आपल्या एका ज्येष्ठ सहकार्याविषयी अरे हाड असे उद्गार त्यांनी काढले. मला असं वाटतं की राजसाहेबाकडून हिंदुत्व मानणाऱ्या, हिंदुत्व असणाऱ्या लोकांना हे मान्य नाही आहे. मग राज ठाकरे जे संयमित बोलतात, खूप समतोल ठेवून बोलतात,
असं का बोलत असावे, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता दुसरे त्यांचे भाऊ, त्यांच्यासमोर तर रामायणच टी व्हीवर दाखवू नका एका मुस्लिम महिनेनं म्हणलं, ते टाळ्या वाजवत होते. मग कधीकधी मला हा प्रश्न पडतो की या दोघांकडे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आहे का? कारण गेली 100 वर्ष जी संस्था हिंदुत्वाच्या पायावर उभा आहे, त्या संस्थेविषयी यांच्या मनात एवढा राग असण्याचे कारण काय आहे? याचं कारण एक आहे की सतत मिळणारं अपयश हे आता आपल्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवायला आपण असमर्थ आहोत असं त्यांना वाटतं का? आणि सतत मिळणाऱ्या अपयशामुळे एक वैफल्यग्रस्त अशी त्यांची मनोवृत्ती झाली आहे का? मग त्याच्यातूनच मतचोरी, दुबार नावं, EVM, मतपत्रिकेवर मतदान अशा प्रकारची विधानं करून पराभवाला आपण कसे जिम्मेदार नाही आहोत, आपण विजय मिळवून देऊ शकत नाहीत, हे सत्य लपवण्यासाठी या सगळ्या गोष्टी पुढे आणायच्या. आणि आपण तर विजय मिळवून देऊ शकतो, पण या कारणामुळं आपल्याला विजय मिळत नाही. मतं तर तुम्ही केळाला टाकतात पण ते टरबुजाला पडतात, असं फुटकळ विधान करण्याची पाळी येण्याचं कारण असं आहे की मला पहा आणि फुलं व्हा ही वृत्ती असल्यामुळे संघटना बांधली नाही आणि दरबारी लोकांचं राजकारण माजल्यामुळे तुमचा विवेकसुद्धा जागेवर राहिला नाही. सतत भूमिका बदलत राहिल्यामुळे लोकांचा देखील तुमच्यावर विश्वास उडालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही अत्यंत वैफल्यग्रस्त झालात आणि समोर जो दिसेल तो तुमच्या विचाराच्या थोडा बाजूला असला की त्याच्यावर तोंड सुख घ्यायचं, त्याचा पान उतारा करायचा, हाच तुमचा स्वभाव झालेला आहे. जोपर्यंत तुम्ही हे बदलत नाहीत तोपर्यंत संघटना वाढणार नाही. संघटनेत तुमच्याकडे पाहून जे लोक येतात त्यांची काही श्रद्धास्थाने वेगळी असू शकतात, पण ते तुमच्या पक्षाची एकनिष्ठ असतात का नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की यापेक्षा विषयाला जास्त ताणून घेऊ नये. संघ हा काय आहे हे राजसाहेब आपल्यालाही माहिती आहे, पिट्याला माहिती आहे, मलाही माहिती आहे. म्हणून संघावर राग काढण्याऐवजी संघटना कशी सबळ करता येईल यावरच आपण लक्ष द्यावं. धन्यवाद.